Welcome to SST College of Arts and Sorry, sir. Continue. Welcome to SST College of Arts and Commerce, Ulhasnagar. This is SST Edupedia. Myself, Assistant Professor Pranit Kasare. Today we are going to learn FYB Semester 1's topic, Preamble. So let's begin the topic. भारतीय राज्यघटना मधील एक प्रकारे जर का ओळखपत्र जर का बघाल भारतीय राज्यघटनेत ते सरनामा प्रिॲम्बल याला म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाची वैशिष्ट्ये, त्यानंतर कुठली कुठली महत्त्वाची आपण म्हणू शकतो मूलभूत तत्वे, त्यानंतर प्रिन्सिपल्स याची समावेश केलेला आहे. हे आपल्याला कशामध्ये कळतो मित्रांनो, तर हे आपल्याला प्रिॲम्बल मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बल मध्ये म्हणतो. एन पालखीवाला हे जे काही विचारवंत आहेत, हे एक प्रकारे थोर घटनातज्ञ आहेत. ते काय म्हणतात तर भारतीय प्रिॲम्बल ही एक प्रकारे काय आहे तर भारतीय राज्यघटनेचा एक ओळखपत्र आहे. जसं आपलं आयडेंटिटी कार्ड असतं, कॉलेजचं एक आयडेंटिटी कार्ड असतं, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की मुलाचं नाव काय आहे, त्याचं घर कुठे आहे, तो कुठल्या वर्गामध्ये आहे, त्याचं बर्थ डेट काय आहे, या सर्व गोष्टी त्याच्याविषयीची पूर्ण माहिती आपल्याला जशा प्रकारे मिळते, तशाच प्रकारे भारतीय राज्यघटनेची जी काही सरनामा आहे त्याच्यामधून आपल्याला पूर्णतः भारतीय राज्यघटना कशा प्रकारची आहे, तिचं स्वरूप कसं आहे, या सर्व गोष्टींविषयीची माहिती मिळते. तर आपण सुरू करूया भारतीय राज्यघटना प्रिॲम्बल. ठीक आहे. तर प्रिॲम्बलचं महत्त्व यासाठी आहे कारण की हे एक प्रकारे काय आहे, भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. जगामध्ये अशा भरपूर कमी राज्यघटना आहेत ज्यांच्या सुरुवातीला तुम्हाला प्रिॲम्बल दिलेलं दिसेल. जगामधील अशी पहिली राज्यघटना होती जिच्या सुरुवातीला प्रिॲम्बल दिलं होतं. ती राज्यघटना कुठली होती तर अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकन घटनाकारांनी आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीला काय दिलं होतं, प्रिॲम्बल दिलं होतं. आणि कुठे ना कुठे भारतीय राज्यघटनाकारांनीही भारतीय राज्यघटनेचा ओळखपत्र किंवा भारतीय राज्यघटनेची थोडक्यात माहिती सर्वांना व्हावी, सर्वांना पूर्ण राज्यघटना वाचण्याची गरज न पडावी, यासाठी कुठे ना कुठे काय केलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आपल्याला काय दिलेलं आहे तर सरनामा किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतो ते दिलेलं आहे. यातून आपल्याला काय कळतं, कुठे ना कुठे कुठले कुठले कायदे किंवा भारतीय राष्ट्रांचं स्वरूप कसं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कळत असतात. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल पूर्णतः भारताची जी काही प्रिॲम्बल आहे ती कशा प्रकारची आहे ते दिसत असेल. एकदा ज्या तुम्ही शाळेमध्ये असतानाही तुम्हाला तुमच्या शालेय पुस्तकांच्या, पाठ्यपुस्तकांच्या 3ऱ्या किंवा 4थ्या पेजवर तुम्हाला नेहमी ही प्रिॲम्बल दिसली असेल, तुम्ही कधीतरी वाचलीही असेल. काही काही शाळांमध्ये ही प्रिॲम्बल दररोज म्हणूनही घेतली जायची मुलांकडून, कारण की त्यातून आपल्याला भारतीय राज्यघटनेची ओळख कळते. जसं की वी द पीपल ऑफ द इंडिया हॅव्हिंग सॉलमली resolved to the constitute India into a sovereign, socially secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and the integrity of the nation in our Constituent Assembly this 26th day of November 1949 do hereby adopt, enact and give to the ourselves this Constitution. अशा प्रकारे भारतीय प्रिॲम्बल आपण म्हणत आहोत की भारतीय प्रिॲम्बल मध्ये आपण काय म्हणतो, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना त्याची शाश्वती आणि त्यामध्ये न्याय, सामाजिक, त्यानंतर आर्थिक, त्यानंतर तुमचं राजकीय न्याय, त्यानंतर स्वतंत्रता कुठली तर तुमची विचार अभिव्यक्ती, त्यानंतर विश्वास आणि श्रद्धा यांची स्वतंत्रता, इक्वॅलिटी म्हणाल, समता म्हणाल तर कसली, इक्वल संधी आणि ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांची इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुता, सर्व लोकांमध्ये बंधुता, एकात्मता हे प्रस्थापित करून आपण ही जी काही सरनामा आहे ती सरनामा किंवा ही राज्यघटना आपण काय करत आहोत, स्वप्रत अर्पण करत आहोत. कधी 26 नोव्हेंबर 1949 या रोजी. आता वन बाय वन यातले जे काही आपण महत्वाच्या ज्या काही स्वरूप आहे त्याला आपण अभ्यास करूया. पहिलं तर काय म्हटलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आम्ही भारताचे सर्व लोक, म्हणजेच ही भारतीय राज्यघटना कोणासाठी आहे तर सर्व भारतीयांसाठी आहे. इथे असं म्हटलं आहे का वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलंय म्हणजे सर्व भारतीय लोक असं आपण म्हटलेलं आहे.
त्यानंतर यामध्ये आपण काय म्हटलं, आम्ही सर्व भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय, सॉव्हरीन म्हणजे काय, आपलं जे काही स्टेट आहे हे काय आहे, सॉव्हरीन आहे. आपल्यावरती कुठल्याही बाहेरच्या ज्या काही शक्ती आहेत किंवा कुठलीही जी काही बाहेरच्या आंतरराष्ट्रीय आपण म्हणू शकतो ज्या काही शक्ती संघटना आहेत त्यांचा कुठलाही आपल्यावरती प्रभाव नाहीये. आपण आपले डिसिजन घेण्यामध्ये काय आहोत, पूर्णतः स्वतंत्र आहोत. म्हणजेच आपण काय आहोत, सॉव्हरीन आहोत. इंटरनली आणि एक्सटर्नली सर्व डिसिजन घेण्यामध्ये आपण काय आहोत, सार्वभौम आहोत. आपल्यावरती कुठल्याही एक्सटर्नल पॉवरचं काय नाही आहे, प्रभुत्व नाही आहोत. म्हणजेच आपण सॉव्हरीन आहोत. हे काय आहे, राष्ट्राचं स्वरूप आहे. तर सोशलिस्ट हा शब्द जो आहे तो मूळ भारतीय सरनाम्यामध्ये ऍड केला गेला नव्हता. तर पुढे जाऊन 42व्या घटना दुरुस्तीने हा जो शब्द आहे तो नव्याने ऍड केलेला आहे, सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे काय, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. समाजवाद म्हणजे काय, तर आपण काय करत आहोत, भारतामध्ये आर्थिक आणि सामाजिक न्याय किंवा समानता प्रस्थापित करण्याचं काम करत आहोत. आपल्या इथे समाजवाद हा कुठे ना कुठे भारतीय राज्यघटनेच्या काही जे काही आर्टिकल्स आहेत त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जसं की आर्टिकल 14, 15, 16, 17, 21, 23, 38, 39 आणि 46 या कलमांच्या आधारे आपल्याला सामाजिक तत्व हे स्पष्ट होताना दिसतात. त्यानंतर आहे सेक्युलर. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारताचा स्वतःचा असं कुठलाही धर्म नाहीये. भारतामध्ये सर्व धर्मांना समान न्याय दिला जातो. सर्व धर्म समभाव या तत्वावरती भारतीय राज्यघटना कार्यरत असते. हाही वर्ड जो आहे सेक्युलर, हा वर्ड ही आपण 42व्या घटना दुरुस्तीने 1976 साली नव्याने भारतीय प्रिएम्बल मध्ये काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. त्यानंतर आहे डेमोक्रेटिक. भारत हा लोकशाही राष्ट्र आहे. आपल्या इथे काय आहे, लोकांचं शासन आहे. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. म्हणजेच लोकांसाठी चालवलेलं जे राज्य आहे ते काय आहे, भारतामध्ये प्रस्तावित आहे. आपल्याकडे दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात, ज्याद्वारे आपण काय करतो, नवीन लोकप्रतिनिधी निवडून देतो. ते काय करतात, आपल्या वतीने शासनाचं कार्यभार सांभाळत असतात. त्यानंतर आपल्या इथे काय आहे, रिपब्लिक आहे. आपल्या इथे राजसत्ता आहे का, तर नाही. आपल्या इथे प्रजासत्ता आहे, म्हणजेच प्रजेचं राज्य आहे. आपल्या इथे जे काही देशाचे प्रमुख आहेत ते कोण आहेत, राष्ट्रपती. राष्ट्रपतींची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. राजाचा मुलगा राजा असं आहे का आपल्या इथे, तर नाही. आपल्या इथे नव्याने दरवर्षी राष्ट्रपती निवडले जातात. त्यासाठी आपल्या इथे इलेक्शन ही घेतले जातात. म्हणजेच आपण काय आहोत, प्रजासत्ताक आहोत. प्रजेद्वारे देशाचा प्रमुख निवडला जातो. त्यानंतर जस्टिस. आपल्या इथे न्याय 3 प्रकारचे आपल्या इकडे न्याय दिले जातात. सामाजिक न्याय, त्यानंतर आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय, अशा 3 प्रकारच्या न्यायांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर लिबर्टी, स्वतंत्र. कुठल्याही देशामध्ये नागरिकांना स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या राज्यघटनेने भारतीय नागरिकांसाठी किंवा सर्वच नागरिकांसाठी स्वातंत्र्याची काय दिलेली आहे, हमी दिलेली आहे. कुठले स्वतंत्र आहेत, तर थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्कशिप. म्हणजेच या 5 प्रकारचे स्वतंत्र भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्येही तुम्हाला राईट टू लिबर्टी बघायला मिळतो, राईट टू फ्रीडम बघायला मिळतो. बऱ्याच प्रकारचे 6 प्रकारचे फ्रीडम्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत अधिकार बघू त्यावेळेस आपण याची डिटेलमध्ये चर्चा करूच. पण सध्या सरनाम्यावरून आपल्याला काय कळतं, तर आपल्याला 5 प्रकारचे स्वतंत्र भारतीय राज्यघटनेने काय केलेले आहेत, दिलेले आहेत. त्यानंतर इक्वालिटी, समता. भारतामध्ये सर्वांमध्ये इक्वालिटी आहे. नो डिस्क्रिमिनेशन अमंग द पीपल. कुठल्याही नागरिकांमध्ये कुठल्याही तत्वावरती काय केलं जात नाही, भेदभाव केला जात नाही. सर्वजण काय आहेत, समान आहेत. त्यानंतर फ्रेटर्निटी, ब्रदरहुड ज्याला आपण म्हणतो, स्पिरिट ऑफ ब्रदरहुड, बंधुता. सर्व भारतीय हे कोण आहेत, माझे बंधू भगिनी किंवा बहीण आहेत असं आपण म्हणतो. यातून आपण काय करतो की सर्व भारतीयांमध्ये बंधुता, फ्रॅटर्निटी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तर इथपर्यंत आहे आपली भारतीय राज्यघटना, ज्यामधून आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळायला मिळतात. भारताची राज्यघटनाचं स्वरूप कसं आहे, भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे न्याय, स्वतंत्रता, त्यानंतर बंधुता कुठल्या प्रकारची आहे, या सर्व गोष्टी यातून आपल्याला भारतीय राज्यघटनेची थोडक्यात माहिती मिळते की भारतीय राज्यघटना कशा प्रकारची आहे. तर आय होप तुम्हाला आजचा टॉपिक कळला असेल. सो आजच्या जे आपलं टॉपिक आहे त्याची आपण जी सांगता आहे ती आपण थँक्यू न बोलता जय हिंद बोलून करूया. सो जय हिंद मित्रांनो.